आज आपल्या देशाचं स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना आणि या शिक्षक शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इथे व्यासपीठावरच्या सर्व सन्मान्य व्यक्तींना मी शुभेच्छा देतो। जसं आता सरांनी सांगितलं की आज दप्तर वाटपाचा कार्यक्रम आपण घेतलेला हा एक खारीचा वाटा होता आणि आपल्याला माहिती आहे आपल्या देशाची ज्यांनी हे देश स्वतंत्र करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यामध्ये महात्मा गांधी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आपण देशाचे स्वातंत्र्यासाठी लढा उभारला। भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी शिक्षणाचा पाया रोवला ते महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्यांनी शिक्षण घरापर्यंत नेला त्यांना वेळेवर त्यांच्यावर लोकांनी शेण टाकलं दगड्या मारल्या अशा माझ्या माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आज त्याच पायरीवर एक मी पायरी चढून मी दरवर्षी अनेक उपक्रम राबवतो शिक्षणाच्या संदर्भात। त्यामध्ये वह्या वाटपचा कार्यक्रम असतो, फोल्डर वाटप असतो, छत्री वाटप असते आणि या पूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये आणि मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी राबवतो। हा कार्यक्रम राबवण्याचं एकच माझं उद्दिष्ट आहे आणि आता आपला एक शिक्षक आहे विद्यार्थी, तो विद्यार्थी 7 किलोमीटर येतो हे मला जेव्हा माहिती पडलं तर मला बाबासाहेब आंबेडकरची आठवण झाली की त्याने सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो शिकला तो त्याने आवाज केल्याशिवाय आणि त्याने देश घडवल्याशिवाय राहत नाही। तर हीच कुठेतरी भावना माझ्या मनात आली आणि मी विचार केला की खारीचा वाटा त्याचा सरांनी सांगितला मी अनेक ठिकाणी पोचण्यासाठी आणि ही काय मोठी माझ्याकडनं हे नाही आहे की विद्यार्थ्यांसाठी, परंतु आता तलाठी साहेब त्यांचे बी त्यांनाही माझ्याकडे प्रेरणा मिळाली म्हणून त्यांनी सरांनी सांगितलं देणाऱ्याने देत जावे, देता देता त्याचे हात घ्यावे आणि आपण ते कार्य करत राहावं। या ठिकाणी हे कार्यक्रम होत असताना मला इतका आनंद झाला की मी एक बीज रोवला आणि त्याला कुठेतरी आता पाळी फुटायला लागली आणि उद्या परत मुलांना तो दप्तर वाटली जाणार आहे। हे कार्यक्रम माझ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे आणि या व्यासपीठावर माझे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आडविकर साहेब, त्याच्यानंतर आमचे महादेव चव्हाण साहेब, संजय पडाव, शंकर सकपाळ, कासम मुलानी, त्या शाळेचे सो शिर्के मॅडम, मदने सर, राटे सर, तसेच गोसावी मॅडम, या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आनंद व्यक्त करतो की मला अनेक कार्यक्रम असल्यामुळे मला इथे येताना थोडा मी उशिराच पोचलो त्याबद्दल मी तुमचं क्षमा मागतो। परंतु आपण सर्वांनी मन मोठं करून आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात आणि मला जे सहकार्य केलेलं हे सहकार्य मी आता माझ्या सर्व माता भगिनींनी माझी ओवाळणी केली। आता रक्षाबंधन तर सोमवारीच आहे, परंतु तुम्ही जे माझ्याबरोबर जे ऋणानुबंधन बांधणार तुम्ही माझे जे रक्षाबंधन माझा तुम्ही सन्मान केला त्याला मी स्मरण करून हे असंच कार्य मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने करत अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि मला तुम्ही 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।